नमस्कार, मी अश्विनी. महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत आहे. प्रमुख बातम्यांकडे वळण्याआधी नजर टाकूया हेडलाईन्सवर. पुलगाव भीम आर्मीचा वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा. खर्डा येथे दत्त जयंती निमित्त अखंड नाम जप यज्ञ उत्साहात साजरा. आणि शेवगाव तालुक्यात जलजीवन योजनेअंतर्गत होत असलेल्या कामात निष्क्रियता. आता बातम्या सविस्तर. पुलगाव नगर परिषदच्या मालकीचे इंदिरा मार्केट व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्केटच्या गाळावरील मालमत्ता करवाढीबद्दल व्यापाऱ्यांचा विरोध असून या संदर्भात तसेच अनेक प्रश्नांसंबंधी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. वाढीव कर कमी करण्याविषयीच्या निवेदनाची दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रश्नांचा मार्ग निघेपर्यंत नगर परिषदद्वारा सक्तीची वसुली बंद करण्यात यावी. लवकरात लवकर यावर तोडगा व मार्ग काढण्यात यावा, अन्यथा येत्या 11 जानेवारीपासून लक्षवेधी आंदोलन भीम आर्मी द्वारा करण्यात येणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. पुलगाव व्यापाऱ्याच्या संबंधात आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दिले. शास्तीचे कर माफ करण्याबाबत 1949च्या कायद्याअंतर्गत त्याचा आढावा घेऊन शासनाने तब्बल 15-16 वर्षानंतर पुलगाव व्यापाऱ्यांना 1.5 ते 2 लाख रुपयाचं व्याज पाठवलेलं आहे. कर आणि भाडे हे यांच्यापासून सक्तीची वसुली करून घेत आहे. 1965च्या अंतर्गतच्या कायद्या आढाव्यामध्ये हे नमूद करून देत आहे की आम्ही तुमची तंदुरुस्त किंवा शास्ती कर माफ करू शकत नाही, पण की त्याच्यामध्ये सेक्शन 117, 113, 115 व 118 अंतर्गत यांना असेसमेंट करणे हे अनिवार्य असते. पण यांनी नगर रचनेची कोणतीही प्रक्रिया पूर्ण न करता यांना ठराव पास न करता यांनी शास्तीमार्फत व्यापारावर भरमसाठ असे कर लादलेले आहे, जे पुलगावच्या व्यापाऱ्यांना अमान्य आहे. याकरिता आम्ही नगर रचनालय मुंबई वर्धा मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच नगर रचना वर्धा कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय यांना संबंधित निवेदन दिलेले आहे. तसेच आमची 11 तारखेपर्यंत अगर मागणी पूर्ण न झाल्यास भीम आर्मीद्वारा लक्षवेधी पुलगावमध्ये आंदोलन केले जाईल. याचा शासनाने दक्षता घ्यावी. महाराष्ट्र टीव्ही 24 साठी संतोष देशमुख, वर्धा. जामखेड तालुक्यातील ऐतिहासिक खर्डा येथे गवंडे गलीतील मंदिरात श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास केंद्र दिंडोरी प्रणीत श्री दत्त जयंती अखंड नाम जप यज्ञ सप्ताह उत्साहात संपन्न झाला. महिलांनी या सप्ताहात दररोज उपस्थित राहून चांगला प्रतिसाद दिला. खर्डा शहरात प्रथमच दत्त जयंती अखंड नाम जप यज्ञ सप्ताह आयोजित करण्यात आला होता. गेल्या 75 वर्षापासून मानव जातीला दुःख मुक्त करून त्यांच्या जीवनात चैतन्य निर्माण करणारा, स्मशान झाले घराचं गोकुळ करणारा या सेवा मार्गात अखंड नाम जप यज्ञ सप्ताह सारखी आध्यात्मिक पर्वणीच प्रत्येक दत्त भक्तांना, भाविकांना, सेवेकरांना अनुभवण्याची संधी मिळाली. सुशिक्षित महिला, पुरुष, जात, धर्म, पंथ, संप्रदाय असा कोणताही भेदभाव न करता मनुष्य ही एकच जात व माणुसकी हा एकच धर्म असल्याचे या सत्संगाच्या माध्यमातून शिकवण मिळाल्याचे भाविकांनी सांगितले. महाराष्ट्र टीव्ही 24 साठी धनसिंग साळुंखे, खर्डा. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत भारत सरकारने ग्रामीण भागातील कुटुंबांना नळ कनेक्शनद्वारे वाड्या वस्त्यांवर पुरेसे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी जलजीवन योजना राबवून प्रत्येक कुटुंबाला 55 लिटर पाणी दिले जाणार आहे. परंतु अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यात या जलजीवन योजनेअंतर्गत होत असलेल्या कामांमध्ये ठेकेदार मात्र निष्क्रियता दाखवून बोगसपणे काम करीत असल्याचे दिसून येत असून गावागावात ग्रामस्थ व जलजीवन योजनेच्या अभियंत्याकडे व गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रारी करीत आहे. शेवगाव तालुक्यातील चेडे चांदगाव येथील जलजीवन योजनेअंतर्गत होत असलेल्या कामांमध्ये ठेकेदार यांनी पाण्याच्या टाकीचे काम तसेच पाईपलाईनचे काम हे बोगसपणे केल्याने येथील ग्रामस्थांनी शेवगाव येथील गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून या योजनेच्या पाण्याच्या टाकीचे काम चालू आहे, परंतु काम हे चुकीच्या पद्धतीने चालू असल्याने वरिष्ठांनी याकडे लक्ष केंद्रित करून बोगसपणे होत असलेल्या कामात लक्ष घालावे अशा प्रकारची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच शेवगाव तालुक्यातील बहुतांश गावात सुरू असलेल्या शासनाच्या जलजीवन मिशन योजनेची कमी ही ठेकेदार व अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराचे कुरण बडत चालली असल्याचा आरोप देखील सर्वत्र ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. जगन्नाथ नागरे, राहणार चेडे चांदगाव. जवळपास 1.5 ते 2 वर्ष झाले आमच्या गावातल्या टाकीचं काम चालू आहे. टाकीचं काम तिसऱ्या टप्प्यात पूर्ण झालं. त्यानंतर ते काम पाडण्यात आलं. त्या जे कामगार होते, मी जाता येता त्यांना विचारायचो, का हो तुमचं काम इतके दिवस चाललंय, काम का पूर्ण होत नाही? ते म्हणले आमचं आहे ना
थोडं क्रॅक गेलेलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला हे पाडायचंय. बरं ते पाडल्याच्या नंतर आता त्यांना परत एकदा विचारलं मी, ते कधी चालू होणार आहे? ते म्हणले होईल. बरं ठीक आहे, चालतंय. पण मला वाटतंय 1.5 ते 2 वर्ष झालं हे काम चालू आहे. ह्या कामाकडे प्रशासनाने लक्ष घालायला पाहिजे, किंवा प्रशासन म्हणजे सगळ्यालाच असं वाटतंय प्रशासनाने प्रशासन याचा अर्थ झोपलेलं आहे. बरोबर ना रामभाऊ? हा, प्रशासन झोपलेलं आहे. प्रशासनाने जागं व्हावं. आमच्या जयजीवनचं चेडे चांदगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर, ह्या चेडे चांदगावच्या जयजीवनचं चाललंय काय, ही पद्धतीने बघावं. हे कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, काय आहे, याची आम्हाला नागरिकाला माहिती नाही. ज्यांनी घेतलेलं आहे, आमचं नागरिकाचं लक्ष ठेवायचं काही संबंधच येत नाही. हे प्रशासनाचं काम आहे लक्ष घालायचं. बरोबर आहे का नाही? आज पाईपलाईनचं सुद्धा काम, जलजीवनचीच पाईपलाईन झालेली, सगळी 1.5 फुटाच्या वर खोल पाईपलाईन नाही, 1.5 फुटावरच पाईपलाईन. कुठं जरी एखाद्याने सहज रस्त्याचं कामाला थोडस उकराउकरी केली का पाईपलाईन लगेच उघडी पडते. याला कारणीभूत कोण? प्रशासन. पाण्याची टंचाई भरपूर आहे आमच्या. पाण्याची, आणि चेडे चांदगावला पाण्याची टंचाई इतकी भरपूर आहे. मौजे चेडे चांदगाव तालुका शेवगाव येथील जलजीवन मिशनच्या कामाच्या संदर्भात ग्रामस्थांनी तक्रार अर्ज या कार्यालयात सादर केलेला आहे. तर त्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने एक टाकीचे कामासंदर्भात तक्रार आहे, आणि दुसरी तक्रार आहे की त्याच्यामध्ये जी खोदकाम केलेलं आहे त्या पाईपलाईनचं ते साधारणतः 1 फुटापर्यंत केलेलं आहे. तर टाकीचं काम हे जे पहिल्या प्रमाणे केलं होतं, इस्टिमेट प्रमाणे केलं होतं, त्याच्यामध्ये काही टेक्निकल एरर राहिलेले, त्यामुळे आपण ते काम पूर्ण पाडलेलं आहे आणि ते नव्याने काम सुरू केलेलं आहे. आणि ते टाकीचं काम पूर्ण होण्याची प्रक्रिया होऊन जाईल. म्हणजे ते माझं अभियंत्याशी बोलणं पण झालेलं आहे या संदर्भात. ते जे काही टाकीचं काम आहे ते ज्या इस्टिमेटला जशी मोजमाप आहेत त्या पद्धतीनं ते पूर्ण होणार आहे. तसेच जे काही चारीचं खोदकाम आहे ते 1 फूट आहे किंवा 1.5 फूट असं या तक्रार अर्जामध्ये नमूद केलेलं आहे. तर त्याही प्रकारच्या त्या संदर्भात मी अभियंत्यांशी बोललेलो आहे, आणि ते इस्टिमेटप्रमाणे 3 फूट खोल ती पाईपलाईन असावी या संदर्भात आम्ही ठेकेदारांना सूचना पण आमच्या स्तरावरून दिलेल्या आहेत. तर स्वतः मी आमच्या शाखा अभियंत्यांना आणि जलजीवन मिशनच्या काम बघणाऱ्या आमच्या उपअभियंत्यांना मी त्या साईटवरती व्हिजिट करायला सांगेन, आणि जर तसं असेल, तक्रारीमध्ये नमूद गोष्टी जर सत्य असतील तर आम्ही त्या रेक्टिफाय करू, आणि प्रॉपर 3 फूट खोल म्हणजे चर खांदूनच त्याच्यामध्ये पाईपलाईन होईल या पद्धतीने आम्ही कार्यवाही करू. महाराष्ट्र टीव्ही 24 साठी जयप्रकाश बागडे, शेवगाव, अहमदनगर. प्रमुख बातम्यांमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. आंखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय। यहाँ आंखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं। मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना, साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं। तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है। आंखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर। डायल करें 678-5200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर। डायल करें 350-2300। आपकी जिंदगी की ऊंची उड़ान अब उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स के साथ, क्योंकि उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स आपके लिए लेके आए हैं मौजा साली गोदनी में NATP लेआउट। गढ़चिरौली और गोंदिया समृद्धि हाईवे से महज 500 मीटर की दूरी पर, वंजारी मेडिकल इंजीनियरिंग कॉलेज लेआउट से 500 मीटर की दूरी पर, साथ ही नागपुर हुड़केश्वर से चंद्रपुर ताड़ोबा हाईवे रोड पर। प्रोजेक्ट बाय आनंद होम्स। उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स, सही रहा उड़ान की। तो आज ही आइए और अपने सपनों के प्लॉट कम से कम दाम में पाए, वो भी बैंक लोन के साथ। हमारा पता प्लॉट नंबर 16, शिवांगी नगर, हुड़केश्वर रोड, नागपुर। संपर्क करें 9860298056 और 8055396190। इस शादी सीजन तैयार हो जाइए सेंटर ऑफ अट्रैक्शन बनने के लिए। कैसे? सचिन लाइफस्टाइल के बेहतरीन कपड़ों के साथ। जी हाँ, सचिन लाइफस्टाइल में लेडीज वेयर, किड्स वेयर, मेंस वेयर, सभी सेक्शन के लिए कपड़े अवेलेबल हैं।
और साथ ही में इस शादी की शॉपिंग को पॉकेट फ्रेंडली बनाने के लिए सचिन लाइफस्टाइल लेकर आए हैं आपके लिए फ्लैट 15% का ऑफ। तो अभी आइए और अपनी शादी की शॉपिंग सचिन लाइफस्टाइल से करके जाइए। हमारा पता शताब्दी चौक, बेलतरडी रोड, रामानगर, नागपूर। विश्रांतीनंतर आपले स्वागत। वळूया समोरील बातम्यांकडे। काँग्रेस पक्षाच्या 138व्या स्थापना दिवसानिमित्त नागपूर येथे ऐतिहासिक रॅलीचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे। सर्व देशभरातील नेते उपस्थित राहणार असून अकोला शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने नागपूर जाण्यासाठी खासगी बसेस, चारचाकी कार, रेल्वे अशी उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे। अकोला शहरातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते नागपूरसाठी रवाना झाले आहेत। ही सर्व व्यवस्था यशस्वी करण्यासाठी अकोला शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रशांत पाटील वानखेडे, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रकाश तायडे, अकोला महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण व त्यांची संपूर्ण टीमने आयोजन केले आहे। अकोला शहर, अकोला महानगर कांग्रेस कमेटी की तरफ से हम हजारों की संख्या में नागपुर की तरफ आगे बढ़ रहे हैं, क्योंकि आज का ऐतिहासिक दिन है। कांग्रेस का 139वां स्थापना दिवस हम मनाने के लिए जा रहे हैं। तैयार है हम, ये आगाज के साथ में अकोला से निकल रहे हैं नागपुर के लिए। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी गुलाम मोहसिन, अकोला। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे। यावेळी त्यांनी वझर येथील शंकरबाबा पापळकर यांच्या अनाथ आश्रमात भेट दिली। यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांनी शरद पवार यांचं पुष्पहाराने स्वागत केलं। शंकरबाबा पापळकर हे वझर येथे अनेक वर्षापासून दिव्यांग बालकांसाठी अनाथ आश्रम चालवत आहे। यापूर्वी अनेक मंत्र्यांनी या आश्रमात भेटी दिल्या आहेत। यावेळी आश्रमातील विद्यार्थ्यांनी शरद पवार यांच्या स्वागतासाठी भक्तिपर गाणं गायलं। हर लोकानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी, तुम भूल न जाओ उनको, इसलिए सुनो ये कहानी। जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी, जब तक ओडिशा राज्यातील भुवनेश्वर येथील साई भक्त शंभूनाथ सवाई यांनी 82.870 ग्रॅम वजनाचे 4,77,083 रुपये किमतीचे सोन्याचे फूल श्री शिर्डी साईबाबा चरणी अर्पण केले आहे। सदरची देणगी स्वीकारून संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी भुवनेश्वर येथील साईभक्त शंभूनाथ सवाई यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने शाल व श्रींची मूर्ती देऊन सत्कार केला आहे। प्रमुख बातम्यांमध्ये वेळ झाली आहे, इथेच थांबण्याची। बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24। मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है। व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है। ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंढे ज्वेलर्स। 25 साल का शुद्धता का भरोसा। लोंढे ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेट बाजार रोड, नागपुर। इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। अनुभवी डॉक्टर से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान। इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। कुरियर व पार्सल सेवा की दुनिया का उत्तर नागपुर का एक प्रसिद्ध नाम, फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस। देश विदेश में पार्सल भेजने का एकमात्र स्थान। अब आप इनसे भारत के किसी भी शहर में पार्सल व कुरियर भेज या मंगवा सकते हैं, वो भी घर बैठे और वाजिब दामों पर। नागपुर में कहीं से भी पिकअप करवा कर मिलेगा। हमारी सेवाएं घर सामान, लगेज, इलेक्ट्रॉनिक सामान, मेडिसिन, मोबाइल, कुरियर सर्विस, पार्सल सर्विस, बाय रोड, बाय एयर, बाय ट्रेन, पैकिंग सुविधा भी उपलब्ध। हमारे यहाँ हर प्रकार की ट्रांसपोर्टिंग, लगेज सामान, कुरियर, पार्सल भेजे जाते हैं। फ्रेंचाइजी देना शुरू है तो आज संपर्क करें।
अशरत अंसारी 7304378350। हमारा पता फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस, पीटी नदी चौक, कामठी रोड, नागपुर।